आता ही पापडी आहे ना, ही निवडते मी. आय थिंक यातल्या बिया महत्त्वाच्या आहेत. तुला मका खायचा आहे का आता? तर आता मार्केटमधून मी येताना मुरमुरे आणले, कारण मला चिवडा पण करायचा होता. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त झटपट अशी आपली ही भाजी रेडी झालेली आहे. या कसा गेला आजचा डे? केवढा अंधार वाटतंय. काय आलं? मला स्कूलमध्ये उलटी झाली. कशी काय? काय माहिती. हा मला आठवलं. मला कफ झालाय ना, मी काल परवापासून खोकते ना. म्हणून झालंय. कुठे गेली उलटी? स्कूलमध्ये म्हणजे क्लासमध्ये नाही ना झाली? 2 वेळा. अरे बापरे. पहिल्यांदा उलटी केली पण ठीक वाटलं. जरा थोडंसं पित्त काढत जा ना मला. केलं ना, अर्धा तास त्याच्यातच गेला माझा. तर काय करायचं, पित्ताची गोळी घ्यायची. नाही गोळी खा. बरं ठीक आहे, आवर मग आता कपडे चेंज कर. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत 1. केतू आता जस्ट आलेली आहे आणि केतू यायच्या अगोदर मी पण 5 मिनटं आले. मी पण बाहेर गेली होती, तर बाहेरून काय काय आणलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता मार्केटमधून मी येताना मुरमुरे आणले, कारण मला चिवडा पण करायचा होता. आणि आंबे आणलेले आहेत 2 किलो. आणि आज भाजी करायची आहे मला. हा घेवडा समजून आणला आहे, पण याला पापडी म्हणतात. तर आता ह्याची मी भाजी करणार आहे. गवार आणलेली आहे आणि दुधी भोपळा आणि खायला आणलेलं आहे. की तुला बरेच दिवस झाले मला एक गोष्ट आणायची होती, मग दाखवतो तुम्हाला मी. तर केतूला मला हे द्यायचं आहे, तर तिला मी सरप्राईज देणार आहे. केतू ये वेळा. हातपाय धुतले का? डोळे मीट. सरप्राईज आहे तुला. डोळे उघड. हे मी कोणाला आणलंय माहिती आहे का? ॲक्च्युली हिरूसाठी आणलेला. मग म्हटलं आता तुला पण आणायला पाहिजे. जर का तुला नाही आणलं तर तू पण. हिरूला दिलं मी आत्ताच घरात यायच्या अगोदर. तिची आजी होती ना, ती अजून आली नाही आहे स्कूलमधून. कसं वाटेल बघ आता, खाऊन बघ. मला माहिती नाही कसं लागेल. कोणती? नाही ग, मला तर लेमलेटची गोळी वाटते. ती असतात ना. हां काय? हां, ती पण खुश होईल. अगं मला, मी एकदा मार्केटमध्ये जात होती तेव्हा मला बोलली, मी म्हटलं चॉकलेट नको, तर नको बोलते लॉलीपॉप. मग मला दिसलं आज भैरवनाथच्या इकडे, तर म्हटलं चला दिसतंय तर घेऊन जाऊया तिला. मला तिची खुशी बघायची होती, पण जाऊ दे, तिची दादी सांगेल. तू पण खा, नंतर खा हा बाळा. आधी पहिले तोंड वगैरे धू, फ्रेश हो, नवीन कपडे घाल. नवीन म्हणजे डेलीचे. हे सगळं आणलं आहे. आता हे सगळं फरसाणमध्ये मिक्स, म्हणजे हे सगळं मिक्स करूया आपण एका ह्याच्यात काढून, आणि मग मुरमुऱ्यावरती खायचं, छान लागतं. बरं ठीक आहे. तर एवढं साहित्य आणलेलं आहे मी. आता आपण स्वयंपाक करूया. मी भाकरी करणार आहे. तू खाशील भाकरी? भाजी व ही भाजी आणली. ही घेवडा समजून आणले, पण घेवडा नाही आहे, ही पापडी म्हणतात त्याला. हां, ते लोक पापडी बोलतात, भाजीवाला बोलत होता. तर आता मी आपल्या घेवड्यासारखीच करायची, लसूण वगैरे घालून. हां करू. भात खाणार आहेस? काय खाणार आहेस तू? भात? आमटी नाही बनवली मी अजून. आता घेवड्याची भाजी आणि भाकरीच करणार. नाही, लाईट आहे सध्या तरी. करू. बरं ठीक आहे, चला आधी हातपाय धुवू, जरा विश्रांती घे. मी तोपर्यंत स्वयंपाक करते पटकन. हां
तर जा पटकन. तर चला मंडळी, आता मी हे सगळं आवरते. हां मग अगं तुला उलटीसारखं होतं ना, म्हणून मी म्हटलं चपाती नको खायला, भाकरीने जरा बरं वाटेल तुला पण. हां करू? ठीक आहे. चला चला मंडळी, आता ही पापडी आहे ना, ही निवडते मी. आय थिंक यातल्या बिया महत्त्वाच्या आहेत. तर बघा हे, मला तर हे पावट्यासारखंच वाटतंय. तर चला आता पटपट मी आवरून घेते. तर आता इथे पापडी मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतली आहे. आता मी गॅसवरती ठेवते आणि आता मी ह्याला 10 मिनटं वाफून घेणार आहे. तर चला मंडळी, आता मी भाकरी करायला घेते. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, झालं आहे गरम. आणि इथे भाजी वाफायला ठेवलेली आहे 10 मिनटासाठी. आणि आता थोडं थोडं ज्वारीचं पीठ घेऊन पटपट भाकरी करून घेते. जास्त नाही करणार आहे. तर गरम पाणी घातल्यामुळे भाकरीचं पीठ छान असं मळलं जातं. बाजूला काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येईल व्हिडिओमध्ये. तर चला, भाकरी झाली की इथे भाजी पण वाफली जाईल. मग फक्त लसूण टाकून मस्त अशी फोडणी टाकायची. मला भाकरीचं पीठ जितकं तुम्ही मळून घ्याल तितकी भाकरी छान सॉफ्ट होते आणि आपले जे काठ असतात भाकरीचे ते तुटत नाहीत. आणि इथे मी भाकरी करताना नेहमीच गरम पाण्याचा उपयोग करते, त्यामुळे माझी भाकरी अजिबात कडेला तुटत नाही. तर आता पटपट थोडं थोडं पीठ टाकायचं आणि छान अशी पातळ अशी भाकरी करून घ्यायची. तर आता सध्या मी थोडी थोडी पातळ भाकरी करायला लागलेली आहे. पूर्वी मी भाकरी करताना ती भाजायची कशी हे मला नीट समजायचंच नाही. म्हणजे भाकरी टाकल्यानंतर वरती पाणी आपण लावून घेतो आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने मी ती भाकरी काढायची. परंतु मला काही दिवसांनी काही टिप्स कळल्या की भाकरीला पीठ लावल्यानंतर साधारण 1-2 सेकंदात आपण ते पाणी जे आहे पूर्णपणे न सुकता थोडंसं ओलसर असतानाच पलटून घ्यायचं, म्हणजे आपली भाकरी छान फुलते. तर आता त्यामुळे मला आता भाकरी बऱ्यापैकी जमायला लागली, म्हणजे आता माझी भाकरी फुलायला पण लागलेली आहे. तर चला पटपट सगळ्या भाकऱ्या मी करून घेते. यातलं आपल्याला पाणी काढायचं आहे. पाणी थंड झाल्यानंतर हे पाणी आपण झाडांना द्यायचं आहे. तर आधी हे सगळं पाणी मी काढून घेते. तर आता हे पाणी पूर्णपणे थंड केल्यानंतर झाडांना घालायचं. तर आपल्या सगळ्या भाकऱ्या झालेल्या आहेत. आता मी भाजी फोडणी टाकते. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यात आपल्याला 2 चमचे तेल ओतायचे आणि साईड बाय साईड इथे मी लसूण सोलते आणि सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून घेणार आहे. आता आपलं तेलसुद्धा तापलं असेल, चेक करूया. तेल गरम झालेलं आहे. आता सुरुवातीला यामध्ये आपल्याला राई घालायची आहे, 1/2 चमचा हिंग आणि त्यानंतर लसूण घालायचं आहे. आपण इथे फक्त लसणाची फोडणी टाकणार आहोत. लसूण टाकल्यानंतर आपण यामध्ये वाफून घेतलेली जी पापडी आहे ती घालायची आणि आता आपण याला परतून घेऊया. अगदी साधी सोपी भाजी आहे ही आणि झटपट होते. आता यामध्ये हळद घालायचे, लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ आणि आता परतून घ्यायचं आपल्याला. साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आणि झटपट अशी आपली ही भाजी तयार होते. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं घालू शकता, परंतु मी इथे
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. तर आता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे. आता फक्त आपल्याला यामध्ये 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचा पण वापर करू शकता, परंतु मी प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचाच वापर करते. तर आता भाजी रेडी आहे. गॅस बंद करूया. तयार झालेली भाजी तुम्ही चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. तर आज आपण भाकरीसोबत ही भाजी खाणार आहोत. तर आता भाजी तयार आहे, भाकरी तयार आहे. आता मी केतूला डिशमध्ये वाढून घेते. आणि आपण परवा बनवलेली खोबऱ्याची चटणी, काल बनवलेली खोबऱ्याची चटणी आणि भाकरी. तर चला आता मी पटकन केतूला जेवायला देते. केतू ये बाळा. तर चला मंडळी, मी आणि केतू पटकन जेवून घेतो. जेवण झाल्यानंतर आपण भेटूया. चला. भं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिवा लाविला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. जय जय रघुवीर समर्थ. तुला मका खायचा आहे का? आता खाणार आहेस? भाजू का मग? ठीक. तर इथे 3 मके मी काल आणले होते आणि कालच ॲक्च्युली मला केतूला भाजून द्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता मी तिला भाजून देते. एक भाजून देते आणि हे दोन्ही मके मी थोड्या वेळाने सोलून घेणार आहे आणि हे वाफवून खाणार आहे. मला वाफवून खायला खूप आवडतात, तर उद्या मी केतूला हे डब्याला पण देऊ शकते. तर चला पटकन तिला मी आता भाजून देते. सध्या पावसाळा चालू आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मके मिळतात. तर या मक्यापासून मस्त टेस्टी अशी भाजी पण आपण करू शकतो. तर आता मी सुद्धा एके दिवशी मक्याची भाजी करणार आहे, तर ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. केतूला भाजलेला मका खायला खूप आवडतो आणि मला वाफलेला मका आवडतो, त्यामुळे 2 जे उरलेले आहेत ते मी वाफण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हा मी तिला आता भाजून देते. आता या भाजलेल्या मक्यावरती मस्त लिंबू पिळायचा, थोडंसं मीठ आणि तिखटसुद्धा सोडायचं, म्हणजे खूप छान टेस्टी लागतं. तर आता इथे माझा मका मस्त भाजून झालेला आहे. आता आपण ह्याला थोडंसं मीठ आणि लिंबू लावून घेऊया. इथे मी लिंबू घेतलेला आहे. केतूने मला ह्याच्यावरती थोडंसं लाल तिखट पण टाकायला सांगितलं आहे. तर हे सगळं मी लिंबावरतीच टाकते आणि मीठ टाकते. असं पसरवते जरा. आणि आता आपण हे एका हातात मोबाईल घेतले, त्यामुळे मी मक्याला फिरवते. वाव, सुंदर वास येतोय. लिंबाचा वास मस्त येतोय, सुगंध येतोय. माझ्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला केतूला कट करून देते मी आता. हे रेडी टू ईट झालेलं आहे आणि आता मी केतूला देते. केतू बघू काय बोलते. केतू रेडी झालंय बघ. शानू दीदीचे का गप्पा झाल्या की नाही? बघ बरोबर झालंय का? प्रॉपर शिजलंय का, म्हणजे भाजलं गेलंय का ते पण बघ. मी हे कळत नाही एक्झॅक्टली. अरे तू का काढलास तो? असं खायचं होतं तुला? बरं ठीक आहे, नेक्स्ट टाइम नाही काढणार. आंबट थोडंसं लिंबू जास्त माझ्याकडून पिळलं गेलं म्हणजे वरतून. आंबट लागतंय. मीठ लागतंय ना आणि तिखट लागतंय का? थोडंसंच लावलं मी, जास्त नाही. चावून खा बाळा. हा, आवडलंय ना?
बघू मला पण ते टेस्ट. कोळ आहे, मला वाटलं कच्चं राहिलं का. छान. आणि काय जेवणात काय आता? भाकरी खाल्लीस ना तू दुपारी, आता मसाले भात करू का कढी भात करू? कढी भात. आता मसाले भात करते ना, कढी भात उद्या करूया. बटाटा टाकून. तिखट करू का नॉर्मल करू? होय नॉर्मल. नॉर्मल करू. चल मसाले भातच करूया आपण मस्तपैकी. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.